आंध्र प्रदेशातल्या तिरुपती इथल्या बालाजी मंदिरातल्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी असल्याचा आरोप झाल्यानंतर आता सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात येतो। कारण मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादामध्ये उंदराची पिल्लं सापडल्याचा आरोप होतोय। तसा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मात्र दुसरीकडे सिद्धिविनायक प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले। मंदिरातला प्रसाद शुद्ध असल्याचा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आला। तर सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदराची पिल्लं सापडल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं। या सगळ्या प्रकरणी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी फोनवरून काही वेळापूर्वी प्रतिक्रिया मांडली होती, ती आपण पाहू। त्याचं कारण असं एका उकिरड्यावरती काहीतरी प्लास्टिक मध्ये बंद केलेलं असं दिसतंय। आमच्याकडे एवढी स्वच्छता आहे की कचरा म्हणजे पेपर सुद्धा मिळणं कठीण आहे। एखादा अतिशय स्वच्छ असा आमचा सगळा परिसर असतो। उकिरड्यावरती काहीतरी टाकलेला असावं आणि त्याचा फोटो घेतलेला असावा, अशा प्रकारचं ते काहीतरी दिसतंय। आणि आम्हाला ज्या वेळेला ही माहिती मिळाली त्यावेळेला आम्ही आमचे कॅमेरे वगैरे चेक केले, पण कुठेही अशा प्रकारचं कधीही दृश्य त्या ठिकाणी दिसलेलं नाही। हे कधीच आहे, कुठलं आहे, काय आहे या बाबतीतली कुठलीही स्पष्टता त्याच्यामध्ये नाही। हा एक फेक व्हिडिओ दिसतोय, कुठेतरी बदनाम करण्याच्या उद्दिष्टाने काहीतरी केलेलं दिसतंय। आम्ही त्याचा धिक्कार करतोय। हे कृत्य ज्यांनी केलं असेल, मला असं वाटतं त्याच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल। आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो गाडू कुठचा आहे, तो गाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल। आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं।